गारमेंट शॉपला लागलेल्या आगीत शिलाई मशीन, तयार कपडे, शिलाईसाठी आणलेले कपडे आणि 2 माळ्यांचं लोखंडी पत्र्याचं शेड जळून खाक झालं। कागल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर इथं शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजता ही घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून यामध्ये सुमारे 60 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। या आगीची झळ शॉप चालकाच्या शेजारील घरालाही बसली। कागल नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली। ऐन दिवाळीत गारमेंट शॉप जळून खाक झाल्यानं युवा उद्योजक सूरज कामत यांना मोठा धक्का बसलाय। डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर इथं सूरज विक्रम कामत यांचं 2 माळ्यांचं गारमेंट शॉप आहे। या शॉपच्या शेजारीच कामत यांचं राहतं घर आहे। शॉपमध्ये बरमुडे आणि ट्रॅकसूटची निर्मिती केली जाते। या कपड्यांच्या शिलाईसाठी 14 ते 15 लाख रुपये किमतीच्या आणि विविध प्रकारच्या 38 मशीन्स ठेवल्या होत्या। तसंच शिलाई करता आलेलं कापड आणि तयार केलेले कपडे असे सुमारे 35 लाख रुपयांचं कापडही इथं होतं। दिवाळीचा सण असल्यानं दिवसभर इथं लोकांच्या ऑर्डर पूर्ण करण्याचं काम केलं जात होतं। शनिवारी मध्यरात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास या गारमेंट शॉपला आग लागली। गारमेंट शॉपमधील कपडे, कापड आणि प्लायवूडनं पेट घेतल्यानं ही आग भडकली। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। दरम्यान गारमेंट शॉपला आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी कागल नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला त्याची वर्दी दिली। घटनास्थळी अग्निशमनचं दल हजर झालं, मात्र या ठिकाणी दाटीवाटीची लोकवस्ती असल्यानं अग्निशमनची गाडी घटनास्थळी नेण्यास अडथळा निर्माण झाला होता। हे अडथळे दूर करत अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 तास शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली। तोपर्यंत आगीत गारमेंट शॉपमधील सर्व शिलाई मशीन, तयार आणि कच्चं कापड तसंच गारमेंटचं शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। या आगीची झळ कामत यांच्या शेजारील राहत्या घरालाही बसली। या ठिकाणीही तयार कपडे आणि कापड ठेवण्यात आलं होतं, हेही साहित्य आगीत जळालंय। भर वस्तीमधील गारमेंट शॉपला लागलेली आग वेळीच आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला। कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार आणि हेड कॉन्स्टेबल संजय माने यांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या आगीत कामत यांचं सुमारे 60 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। दिवाळीच्या तोंडावरच ही दुर्घटना घडल्यानं कामत यांना मोठा धक्का बसलाय।